गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या पानांना एवढे महत्व का आहे माहित आहे का? चला तर जाणून घेऊयात याचे आरोग्यदायी फायदे. आपल्याकडे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रसाद म्हणून कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, गूळ, ओवा, धने, जिरे, हिंग, मिरी आणि चण्याची भिजवलेली डाळ एकत्र करून एक चटणी बनवली जाते, जी आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक असते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिल्यास होळीनंतर वातावरणात बदल होऊन उष्णता वाढण्यास सुरू होते. या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, पडशासारखे अनेक हंगामी आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आणि पुढील काळात वर्षभर शरीर निरोगी राहण्यासाठी नववर्षाची सुरुवात बहुगुणी कडुलिंबाच्या सेवनाने करतात. कडुलिंबाची पाने ही त्याच्या डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मासाठी ओळखली जातात, तर गुळ हा रक्त शुद्ध करण्यास मदत करतो. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास आणि शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. कडुलिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर गुळामध्ये लोह आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणामध्ये असतात, जे शरीर मजबूत आणि सुदृढ बनवण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने आणि गुळ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, तसेच पचनासंबंधीचे विकार आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कडुलिंबाच्या अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल या गुणधर्मामुळे त्वचा विकारांपासून रक्षण मिळते आणि अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे त्वचा निरोगी व उजळ दिसते. त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या पानामुळे लिव्हरच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होते. चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे उष्णता वाढून उष्णतेशी संबंधित विकार होतात. कडुलिंबाची पाने ही थंड प्रकृतीची असल्याने ती पाने खाल्ल्यास अथवा त्याचा रस पिल्यास तसेच आंघोळीच्या पाण्यात घातल्यास शरीरातील उष्णता कमी होते व पित्तासंबंधीतील विकार नाहीसे होतात. आयुर्वेदानुसार चैत्र प्रतिपदेपासून सलग 1 महिना कडुलिंबाची रोज 2 कोवळी पाने खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून तो व्यक्ती आजारांपासून दूर राहतो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाच्या पाठीमागे निसर्गात होणाऱ्या बदलांचा विचार करून मनुष्य शरीराची काळजी घेतली आहे. चला तर गुढीपाडव्यापासून कडुलिंबाच्या पानांचे सेवन करून आरोग्य उत्तम ठेवूयात. धन्यवाद.